नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे टाटा मोटर्स आणि TV9 नेटवर्कच्या खास कॅम्पेन ट्रकिंग इनटू द फ्युचर सेफर ऑलवेजच्या मास्टर क्लासमध्ये. यामध्ये आज आपण बोलणार आहोत काही खास विषयांवर, जसं की ट्रक सारथींची जबाबदारी, ट्रकांमध्ये सेफ्टी फीचर्सचा वापर, सेफ ड्राईव्ह करताना फ्युएल इफिशियन्सीला वाढवणं आणि इमर्जन्सी रिस्पॉन्सच्या बाबतीत. चला मास्टर क्लासमध्ये पुढे जाऊयात आणि सर्वात आधी एका चांगल्या ट्रक सारथीच्या काय जबाबदाऱ्या आहेत यावर बोलूया. आता जाणून घेऊयात की कोणतीही ट्रिप सुरू करण्याआधी एका ट्रक सारथीला कोणत्या प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडायला हव्यात. ट्रिपला सुरुवात करण्याआधी आपल्या ट्रकची संपूर्ण तपासणी करायला पाहिजे. यात ब्रेक, लाईट, इंजिन ऑइलच्या पातळीवर सर्व काही व्यवस्थित दुरुस्त आहे की नाही हे तपासा. ट्रिपला निघण्यापूर्वी टायर्समधील हवा व्यवस्थित तपासा. ट्रिपला निघण्यापूर्वी तुमच्या पुरेशा झोपेची खात्री करा. प्रवास सुरू करण्यापूर्वी मार्गाचे नियोजन जरूर करा. याशिवाय सर्व आवश्यक कागदपत्र प्रथमतः आपल्याजवळ जरूर ठेवा. यात वाहन परवाना, वाहन नोंदणी, विमा प्रमाणपत्र, PUC आणि इतर सर्व आवश्यक परवानग्यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्याकडे लोड केलेल्या मालाशी संबंधित आवश्यक कायदेशीर दस्तऐवज जसं की चलन, ई-वे बिल, वजन पावत्या आणि वितरण पावत्या देखील आपल्यासोबत जरूर ठेवाव्यात. चला आता मास्टर क्लासमध्ये पुढे जाऊया आणि जाणून घेऊया की ट्रिपच्या दरम्यान एका चांगल्या सारथीच्या काय जबाबदाऱ्या आहेत. रस्ते अपघातांपासून वाचवण्यासाठी वेग मर्यादा, ट्रॅफिक सिग्नल आणि रस्त्यावरील चिन्हांकडे लक्ष द्या. देशभरात असे अनेक रस्ते आहेत जिथे ट्रकला प्रवेशाची परवानगी अजिबात नाही. अशा मार्गांवर प्रवास करणे टाळा. याने आपल्या ट्रकची सुरक्षा सुनिश्चित होईल. यासोबतच कायदेशीर उल्लंघनामुळे होणाऱ्या दंडापासून देखील तुम्ही वाचू शकता. कंपनीच्या प्रोटोकॉलनुसार स्पेसिफिक रूट वेळापत्रकाचं पालन करा. डिस्पॅचरशी समन्वय ठेवा आणि कार्गोची सुरक्षा सतत सुनिश्चित करत राहा. एका अंदाजानुसार दर 3 तास गाडी चालवल्यानंतर 15 मिनिटांचा ब्रेक घेणं उत्तम असतं. ट्रिपच्या दरम्यान जर तुम्हाला थकवा जाणवत असेल तर एखाद्या सुरक्षित ठिकाणी 10 ते 45 मिनिटांची झोप घ्या. पाणी प्या, नाश्ता घ्या आणि पुन्हा आपल्या ट्रिपला सुरुवात करा. या सर्व गोष्टींव्यतिरिक्त आणखी काही मूलभूत गोष्टी आहेत ज्यांना नेहमी लक्षात घेतलं पाहिजे. जसं की वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर अजिबात करू नका. महामार्गावर रस्त्याच्या मधोमध ट्रक कधीही थांबवू नका. नेहमी नियोजित लेनमध्ये ट्रक चालवा किंवा थांबवा आणि जर काही कारणास्तव तुमचा ट्रक चुकीच्या ठिकाणी बंद पडला तर तुमच्या ट्रक भोवती सेफ्टी रिफ्लेक्टर साईन जरूर लावा. आणि आता वेळ आहे त्या जबाबदाऱ्या जाणून घेण्याची, ज्या जबाबदाऱ्या ट्रिप संपल्यानंतर चांगल्या ट्रक सारथीला पार पाडायच्या आहेत. प्रवास संपल्यानंतर एका ट्रक सारथीने योग्य आणि सुरक्षित पार्किंगची तपासणी करावी. ट्रक पार्किंग करताना टायरच्या पुढे आणि मागच्या बाजूस स्टॉपर्स लावा आणि उतारावर पार्किंग करणं टाळा. सर्व खिडक्या आणि विद्युत यंत्रणा बंद करा. केबिनला कुलूप लावा आणि चाव्या तुमच्याकडे ठेवायला विसरू नका. मित्रांनो, नियमितपणे या जबाबदाऱ्यांचं पालन केल्यास तुम्ही कोणत्याही नुकसानाशिवाय वेळेवर ट्रक आणि माल इच्छित स्थळी पोहोचू शकाल. मित्रांनो, आता पुढे बोलूया ट्रकमध्ये दिले गेलेल्या सेफ्टी फीचर्सच्या योग्य वापराबद्दल. तुमच्या ट्रकमध्ये कंपन्यांकडून अनेक प्रकारची सेफ्टी फीचर्स उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्याचा योग्य वापर केल्यास अपघात, जीवितहानी आणि मालाचं नुकसान टाळता येऊ शकतं. सोबतच ट्रक आणि सारथीला वाचवण्यासाठी देखील ते उपयुक्त ठरतात. अशीच काही खास फीचर्स आहेत, जसं की इंजिन ब्रेक्स. उतारावर होणारे अपघात टाळण्यासाठी इंजिन ब्रेक्सचा वापर होतो. ते वापरण्यासाठी ट्रकमध्ये दिलेल्या इंजिन ब्रेक बटण दाबा आणि एक्सेलेटरवरून पाय काढा. HSA म्हणजेच हिल स्टार्ट असिस्ट. चढाईच्या रस्त्यावर रिस्टार्ट करताना ट्रक मागे जाण्यापासून रोखण्यासाठी HSA स्विच वापर करा. फ्लीट एज टेलिमॅटिक्स हे सारथीचे प्रत्येक ड्रायव्हिंग वर्तनास रिअल टाईममध्ये कॅप्चर करते आणि त्याच्याकडून करण्यात आलेली असुरक्षित ड्रायव्हिंग जसे की हार्श एक्सेलरेशन, हार्श ब्रेकिंग संबंधित सर्व घटनांना ट्रॅक करते. त्याचा अहवाल समजून घेऊन तुम्ही तुमचं ड्रायव्हिंग कौशल्य सुधारू शकता. आता ट्रकमध्ये ADAS ॲडव्हान्स्ड ड्रायव्हिंग असिस्टन्स सिस्टीम देखील येऊ लागली आहे, जी चालकांना वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये सतर्क करून अपघाताची शक्यता कमी करते.
जर तुमच्या ट्रकमध्ये हे फीचर्स असतील तर अलार्म वाजल्यावर सावध होऊन ट्रकला तुमच्या कंट्रोलमध्ये घ्या. हे टेक्नॉलॉजीज आहेत. ड्रायव्हर मॉनिटरिंग सिस्टीम म्हणजेच ड्रायव्हरनं डुलकी घेतली किंवा त्याचं लक्ष विचलित झाल्यास अलर्ट करणं. लेन डिपार्चर वॉर्निंग सिस्टीम ही वॉर्निंग सिस्टीम जेव्हा लक्ष विचलित होते आणि ट्रक आपली लेन सोडतो तेव्हा ड्रायव्हरला सतर्क करते, जेणेकरून तुम्ही आणि तुमचा ट्रक राहतो नेहमी सुरक्षित. कॉलिजन मिटिगेशन सिस्टीम समोरून टक्कर होण्याची शक्यता असल्यास सतर्क करते. तुमच्या ट्रकमध्ये टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम असल्यास तर त्याद्वारे सतत टायरच्या दाबाचं निरीक्षण करा आणि अलर्ट आल्यावर किंवा दबाव कमी झाल्यास ताबडतोब योग्य कारवाई करा. याशिवाय टाटा मोटर्सच्या ट्रकमध्ये अनेक प्रकारची फीचर्स आहेत जी सारथी आणि ट्रकची सुरक्षा वाढवतात, जसं की अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रीब्युशन, ऑटोमॅटिक ट्रॅक्शन कंट्रोल, जे वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये ट्रकला स्किड होण्यापासून वाचवतात. याशिवाय काही ट्रकमधील इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोलचे फीचर्स वळणाच्या वेळी ट्रक उलटण्यापासून रोखण्यासाठी उपयुक्त ठरते. तर पाहिलंत मित्रांनो, तुम्ही या सुरक्षिततेशी संबंधित तंत्रज्ञानाचा जितका अधिक वापर कराल तितकी तुमची सुरक्षित प्रवासाची शक्यता वाढेल. मित्रांनो, सेफ्टी फीचर्सचा वापर तुमच्या प्रवासाला कसं बनवतो सोपं आणि सुरक्षित हे तुम्ही सर्वांनी समजून घेतलं असेल. पण आता ज्या विषयावर आपण बोलणार आहोत ते केवळ ट्रक सारथींच्या फायद्याचं नसून संपूर्ण ट्रकिंग समुदायाला नफ्याशी जोडू शकतो. होय मित्रांनो, आपण समजून घेणार आहोत सुरक्षित ड्रायव्हिंग करताना कसे आपण फ्युएल एफिशियन्सीही वाढवू शकतो. ट्रकमध्ये दिले गेलेल्या क्रूज कंट्रोलच्या नॉबनं स्पीड सेट करा. प्लस आणि मायनस नॉबद्वारे एक्सिलेटरचा वापर न करता ट्रकचा वेग वाढवा किंवा कमी करा, जेणेकरून तुम्हाला थकवा कमी जाणवेल आणि ट्रकचे मायलेजही चांगलं वाढेल. डॅशबोर्डमध्ये दिलेल्या सूचनेनुसार गिअर बदलून ट्रक योग्य गिअरमध्ये चालवा. यामुळे इंधनाची बचत तर होतेच आणि क्लचचं आयुष्यही वाढतं. जर तुमच्या ट्रकमध्ये मल्टीमोड FE स्विच असेल तर लोड, वेग आणि चढाईच्या आधारावर त्याचा योग्य वापर अधिक फ्युएल एफिशियन्सी देईल. जर तुमच्या ट्रकमध्ये मोड शिफ्ट ॲडवायझर असेल तर त्यानुसार मोड निवडा. महामार्गावर वाहन चालवताना ऑटोमॅटिक ट्रॅक्शन कंट्रोलला बंद करा. याच्या व्यतिरिक्त टाटा मोटर्सच्या ट्रकमध्ये कशी अनेक फीचर्स आहेत ज्यांचा योग्य वापर केल्यानं तुमच्या ट्रकचे मायलेज वाढण्यास मदत होते. जसं की 5 मिनिटांपेक्षा जास्तची आयडलिंग झाल्यामुळे ऑटोमॅटिक इंजिन ऑफ TPMS द्वारे टायर एअर प्रेशर मॉनिटरिंग आणि इंजिन ब्रेक वापरताना कमी इंधन वापरासारखी अनेक फीचर्स या ट्रकमध्ये मिळतात. ही फ्युएल एफिशियन्सी फीचर्स वापर करण्याव्यतिरिक्त आपल्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्सबद्दल जाणून घेणे हे देखील फायदेशीर आहे. तुम्हाला नेहमी तुमच्या भरवशाच्या पेट्रोल पंपातूनच इंधन भरलं पाहिजे. तसंच तुमच्या ट्रकमध्ये इंधन सकाळी लवकर किंवा रात्री उशिरा भरावं. आपल्या ट्रकच्या मेंटेनन्सची नियमित काळजी घेतली पाहिजे, ज्यामुळे ट्रकचं मायलेज कायम राहील. अनावश्यक व्यत्यय टाळण्यासाठी आपल्या ट्रिपचे आधीच नियोजन करा. आपला मार्ग अचूक असला पाहिजे. त्याकरिता आधुनिक GPS किंवा फ्लीट एजचा वापर करावा. मित्रांनो, तर पाहिलं तुम्ही कसं काही छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी घेऊन आपण आपला प्रवास सुरक्षित करण्यासोबतच आपल्या ट्रकची फ्युएल एफिशियन्सी पण उत्तम ठेवू शकतो. मित्रांनो, चला आता आपण आपल्या मास्टर क्लासच्या व्हिडिओला पुढे घेऊन जाऊयात आणि शेवटचा विषय म्हणजे इमर्जन्सी रिस्पॉन्स बद्दल सविस्तर जाणून घेऊयात. ब्रेकडाऊन झाल्यावर काय करावं? प्रवासादरम्यान तुमचा ट्रक ब्रेकडाऊन म्हणजेच ट्रकमध्ये काही बिघाड झाला तर सर्वप्रथम हजार्ड लाईट ऑन करून ट्रकला रस्त्याच्या कडेला थांबवा आणि ट्रकच्या मागे 50 मीटरच्या अंतरावर चेतावणी त्रिकोण लावा. टाटाचे ट्रक ब्रेकडाऊन झाल्यास तुम्ही टाटा मोटर्सचा अधिकृत रोड साईड असिस्टंट नंबर म्हणजे 180020979799 चा वापर करू शकता, जेणेकरून वेळ न घालवता तुम्ही टाटा मोटर्स कडून मदत मिळवू शकते. ट्रकमध्ये लहान दोष असल्यास
तो शोधण्याचा प्रयत्न करा आणि शक्य असल्यास ते दुरुस्त करा. प्रवासाला निघण्यापूर्वी ट्रकची पूर्णपणे तपासणी करून घ्या. जर अपघाताची परिस्थिती झाली तर काय करावे? जर तुम्ही रस्ते अपघातात असाल तर तुमचा ट्रक ताबडतोब थांबवा. हजार्ड लाईट चालू करा. तुमच्या परिस्थितीची चेतावणी देण्यासाठी चेतावणी त्रिकोण ठेवा. हे तपासा की कोणाला दुखापत झाली आहे का ते. प्रथमोपचार द्या. कोणी जर गंभीर जखमी असल्यास तर रुग्णवाहिका बोलवा. अपघात झाल्यास काळजी घ्या की पीडिताला पिण्यासाठी काहीही दिलं जाणार नाही. अपघातग्रस्तांना हाताळताना काळजी घ्या. चुकीच्या हाताळणीमुळे अधिक नुकसान होऊ शकतं. जर शंका असेल तर कोणी तज्ज्ञांच्या मदतीची प्रतीक्षा करा. पीडिताला आरामदायक आणि उबदार ठेवा. तुमच्या ट्रकसह अपघात झालेल्या सर्व वाहनांची एकदा तपासणी करून घ्या. अपघातात तुमची चूक असो किंवा नसो, तुम्ही 24 तासाच्या आत पोलिसांशी संपर्क साधायला हवा. आवश्यकता असल्यास पीडित व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकांना कळवा. अपघातस्थळी गर्दी जमली असेल आणि लोक संतापले असतील तर ट्रकमधून बाहेर पडू नका. त्याऐवजी ते ठिकाण सोडा आणि जवळच्या पोलीस स्टेशनला कळवा आणि मदत घ्या. याशिवाय देशातील बहुतांश मार्गांवर अत्यावश्यक सुविधा आहेत, जसं की रुग्णवाहिका, फ्यूल असिस्टन्स, ब्रेकडाऊन असिस्टन्स, टायर असिस्टन्स आणि सोबतच इमर्जन्सी रिस्पॉन्स यासारखे क्रमांक लिहिलेले असतात. या क्रमांकाबाबत माहिती ठेवा, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत तुम्हाला योग्य मदत योग्य वेळी मिळू शकेल आणि तुमचा प्रवास अधिक सुरक्षित होऊ शकेल. तुमच्या माहितीसाठी सांगतो की राष्ट्रीय महामार्ग हेल्पलाईन क्रमांक आहे 1033. अपघातग्रस्त वाहनं टो कशी करावीत? अपघातग्रस्त किंवा ब्रेकडाऊन झालेली वाहनं टो करण्यासाठी एक विशेष वाहन जी याच कामासाठी असते आणि तिचाच वापर केला पाहिजे. तथापि कोणतेही वाहन उपलब्ध नसेल तर अशा गाडीचा वापर करा ज्यामध्ये ब्रेकडाऊन झालेल्या गाडीला टो करण्याची क्षमता असेल. टो करण्याच्या दरम्यान अपघातग्रस्त वाहनांना टो करताना दोन्ही वाहनांच्या हजार्ड लाईट्सला सुरू करा. ट्रॅफिक, रस्ता आणि हवामानाच्या परिस्थितीनुसार वाहनाचा वेग ताशी 24 किमीपेक्षा जास्त नसावा. जर डावीकडील लेन असेल तर ट्रक डावीकडेच ठेवा आणि सुरक्षित असेल तर इतर वाहनांना जाऊ द्या. दोन वाहनांमधील अंतर कोणत्याही क्षणी 5 मीटरपेक्षा जास्त असू नये. मित्रांनो, ट्रकिंग उद्योगात इमर्जन्सी रिस्पॉन्सला विशेष महत्त्व आहे. हे केवळ जोखमींनी भरलेला तुमचा प्रवास सुलभ करण्यासाठी मदत करत नाही, तर तुमचा प्रवास सुरक्षित करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावते. आम्हाला आशा आहे की आमच्या मास्टर क्लासचा एक भाग बनून ट्रकिंग उद्योगाशी संबंधित 4 महत्त्वाच्या बाबी, एका चांगल्या ट्रक सारथीच्या जबाबदाऱ्या, ट्रकमधील सेफ्टी फीचर्सचा वापर, सेफ ड्राईव्ह करताना फ्यूल एफिशियन्सी वाढवणं आणि इमर्जन्सी रिस्पॉन्स विषयी अनेक बारकावे समजून घेऊन शिकला असाल. जर तुम्हाला विश्वास असेल की हा मास्टर क्लास तुमचं काम अधिक चांगलं आणि सुलभ करण्यासाठी प्रभावी आहे, कृपया तुमच्या कोणत्याही ओळखीच्या ट्रक सारथीला याबद्दल सांगा. मास्टर क्लासमध्ये बस एवढंच. आमच्यात सामील झाल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप आभार.